त्या यमुनेला माहित होतं की हा पुढे जाऊन आपला जावई होणार आहे, म्हणून याचं मुख बघता येणार नाही. ही चांगली संधी याचं तोंड बघण्याची. कारण प्राचीन काळामध्ये सासवा जावईचं तोंड बघत नव्हत्या. हो, ते बघण्यासारखे होते असं नाही, पण पद्धत होती, रूढी परंपरा होती, म्हणून त्या पद्धतीने ती रूढी म्हणून यमुनेला सुद्धा वाटलं की याचं तोंड बघण्याची चांगली संधी आहे. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, लहान असलो काय मोठा असलो काय तुझा जावई आहे, माझं पायाचं दर्शन घे आणि जागा दे. हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने पाय बाहेर काढला, यमुनेच्या पाण्याला लागला आणि यमुना दुभंगली, रस्ता करून दिला. हे सगळं आपल्याला माहिती आहे. याचा परमार्थिक अर्थ एक आहे महाराज. या उदाहरणावरून, नर्मदेच्या या यमुनेच्या या उदाहरणावरून भगवान श्रीकृष्णाने समस्त जगाला एक उदाहरण सांगितलेलं आहे, एक संदेश दिलेला आहे की बाबा, तुमच्या जीवनाची इति कर्तव्यता, तुमच्या जीवनाचं सारथ्य माझं मुख बघण्यामध्ये नाही तर माझे चरण बघण्यामध्ये आहे. हे त्या पंढरीश परमात्म्याने सांगितलं. हो, म्हणून वारकरी कधीही पंढरपूरला जाताना देवाचं मुख बघण्यासाठी जात नाही, तर कशासाठी जातो? चरण बघण्यासाठी जातो. हो, वारकरी देवाचं मुख बघत नाही, देवाचं काय बघतो? चरण बघतो. हो, तर आपण जातो दर्शनाला पंढरपूरला, फार कष्ट करून जातो आणि देवाचं ते रूप बघतो, देवाचं खुललेलं ते तेज बघतो, त्याच्या गळ्यातले दागिने बघतो, त्याच्या गळ्यामधले दागिने बघतो, त्याच्या कमरेला कोणतं धोतर नेसलंय ते बघतो आणि बाहेर येऊन आपण जगाला सांगतो, वा वा महाराज, काय देवाचं रूप फुललंय हो, काय देवाने दागिने घातले, काय देवाने धोतरचा काष्टा, काय पितांबर नेसलेला आहे. अरे तू दागिने बघायला गेला होता का देवाचे चरण बघायला गेला होता? हा बघण्यामधला फरक आहे. तुकोबरायांना जे पंढरीश परमात्म्याच्या चरणामध्ये बघितलं ते तुम्हा आम्हाला का दिसलं नाही? कारण आपण देवाचे चरण त्या भावाने बघत नाही, त्या अनुषंगाने बघत नाही. त्या अनुषंगाने, त्या भावाने आधी सर्व संतांनी देवाचे चरण बघितले. विठाला विठाला. आणि म्हणून वारकरी कधी देवाचं मुख बघत नाही, वारकरी देवाचं काय बघतो? चरण बघतो, पाय बघतो. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिले. आणि तुकोबराय सांगतात की माझी मनाची जी चंचल वृत्ती होती ती संपली. आता माझ्या मनाला मी सांगतोय, बाबा भजन करू नको, देवाच्या पायावरनं तू बाजूला हो, तरी ते आता बाजूला व्हायला तयार नाही. का? की मी त्या पंढरीश परमात्म्याचे काय बघितले? चरण बघितले. आता पंढरीश परमात्म्याचे चरण तुकोबरायांनी बघितले आणि याचा परिणाम तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय झाला हे तुकोबराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
राम